मुलगी जेवढ्या फास्ट प्रेमात पडते ना तेवढे जास्त विड्रॉ पण लवकर होते, बाहेर पण पडते. आणि पोरांसाठी खूप अवघड असते बरं काय. ज्या झाडावर माकडाला चढायचंय ते झाड कधी माकड तोडेल का? की जर तुम्ही तुमच्या प्रेयसी किंवा प्रियकरा पुढे रडू शकत नाही ना तर तुम्ही चुकीच्या व्यक्तीसोबत आहे. प्रेम खूप सिंपल आणि निखळ गोष्ट आहे. मुलीचं वय 16 आणि ती 31 वर्षाच्या माणसासोबत पळून चाललेली ज्याचं अजून लग्न झालं नाहीये. नाही करू शकणार आहे. 2019ची गोष्ट आहे आणि नवीन नवीन पब्लिक स्पीकिंग चालू केलेलं. मी तेव्हा TCS मध्ये काम करायचो आणि आमच्या फ्लोअरवरती एक माणूस होते, त्यांची भाची 10वीतली ती पळून चाललेली आणि तिचे वडील रिक्षा चालवायचे. ती पळून जाताना चिठ्ठी लिहिली तिनं, मी चालली आहे म्हणून असं मला शोधू बिदू नका. आणि ती पळून जाताना आईने चिठ्ठी असलेली आईने तिला दारातच पकडलं. मुलीचं वय 16, 10वीतल्या मुलीचं वय 16 असतं आणि ती 31 वर्षाच्या माणसासोबत पळून चाललेली ज्याचं अजून लग्न झालं नाही. मी गेलो, माझा जॉबला दांडी मारली, मी गेलो तिथं. फलटणचं होता केस तो, मी नावे घेणार आहे. आणि तिथं मी 8:30ला पोचलो सकाळी. तर घरी कोणाच्या पण गेल्यावर तुम्हाला पहिली गोष्ट काय मिळते रे, कोणाला चहा किंवा पाणी. मी 2 तास त्या घरात होतो, मला चहा पाणी विचारलं नाही. एवढं टॉक्झिक वातावरण होतं त्या घरातलं. आई म्हणायची बापाला तुमच्यामुळे मुलगी अशी, बाप म्हणायचं आईला तुमच्यामुळे मुलीनं असं केलं. त्यानंतर मी त्या मुलीशी बोललो 1-1.5 तास. बाळा हे प्रेम नाही आहे, इन्फॅक्च्युएशन आहे, ॲड्रेलिनची रश आहे, हे वेगळ्या गोष्टी आहेत, नको ह्यात पडू असं तसं. तू अजून नाही. ती 2 तास ऐकत होती, तिनं ब्र पण काढलं नाही तोंडात. ठीक आहे. आणि मला कळतंय की मी काय जरी बोललो तरी पोरगी पळून जाणार आहे. आणि मला कळतंय की मी काही पण बोलू, माझं दुकान उघडायच्या आधी शटर लागलं नाही, हे नाही ऐकणार माझं. मग शेवटी मी तिला एक प्रश्न विचारला, दीदी तुला मला काय प्रश्न असतील तर विचार, माझं बोलून झाले. तिनं मला एक प्रश्न विचारला, म्हणली तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर दे आणि मग तू म्हणते ते मी ऐकते. तर मी विचारलं काय प्रश्न आहे. माझं वय तेव्हा अराउंड 23चा असेल मी कम्प्लीट. तिनं मला विचारलं 16 वर्षाची मुलगी की तुला काय माहीत प्रेम काय असते. आता माझं ऑलरेडी एक रिलेशन झालेलं, ब्रेकअप होतं, त्यातून मूव्ह ऑन करून मी हे सगळं करत होतो. मला हसायला आलं ना की यार ही मुलगी म्हणते मला की तुला काय माहीत प्रेम काय असतं. ओके. तर मी म्हणलं थांब 2 मिनटं. मी डायरी घेतली, माझी पेन घेतला, म्हणलं तू सांग प्रेम काय असतं. तिनं सांगितलं प्रेम काय असतं. आणि हे तुम्ही सगळ्यांनी नीट ऐकायचं, आई बाप जर ऐकत असतील. पहिली गोष्ट, तो मला मारत नाही. ठीक आहे. तो मला शिव्या देत नाही आणि तो मला 24 तास वेळ देतो. त्या 3 गोष्टींचा अर्थ तिच्यासाठी प्रेम होता 16 वर्षाच्या मुलीसाठी. तो मला मारत नाही, वडील दारू पिऊन मारायचे तिला. तो मला शिव्या देत नाही, आई शिव्या द्यायची, भांडी का घासत नाही, काय करत. आणि तो मला 24 तास वेळ देतो. आई धुणं भांडी करायची, वडील रिक्षा चालवायची, वेळ देऊ शकत नव्हते. ह्या 3 गोष्टी तिला घरातून मिसिंग होत्या आणि त्या तिनं बाहेर शोधल्या. आणि तिनं तेव्हा वय नाही बघितलं की तो माझ्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा. ठीक आहे. आणि जेव्हा मी तिला म्हणलं ठीक आहे काही इश्यू नाही आहे, प्रॉब्लेम नाही आहे, काय तू म्हणते ते बरोबर आहे, मला 10 मिनटं दे फक्त, मी तुला उत्तर देतो ह्या प्रश्नांची. आणि माझं डोकं बंद रे, मला समजे ना की काय बोलणार आपण ह्या पोरीला. एवढीशी पोरगी, तिनं असे 3 पॉईंट सांगितले आपल्याला जे आपण आयुष्यभर विचार पण नाही करू शकत ह्या पॉईंटचा. मी माघारी गेलो, चहा पिला मस्तपैकी. मी तिला म्हणलं हे बघ, तो मला 24 तास वेळ देतो, बरोबर आहे अशी म्हणलीस तू, ह्याचा अर्थ तो बोंबल फकीर आहे. जो व्यक्ती तुला त्याच्या आयुष्यातले 24 तास देऊ शकत असेल तर त्याची स्वतःसाठी वेळ द्यायची. जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही, स्वतःच्या फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही, तो खरंच तुला सांभाळू शकेल. जो तुझा मेसेज आला की 2 मिनिटात रिप्लाय देतो, त्याचा अर्थ असा आहे की त्याला आता एम्बिशन नाही. सॉरी टू से मित्रांनो, तुम्ही जर ऐकत असाल, जर तुम्ही 2 मिनिटात रिप्लाय देताय, 24 तास वाट बघताय, तर तुम्ही संपत चाललाय. तुमची लाईफ कुठे आहे, तुम्ही स्वतःला वेळ कुठे दिलाय, किती व्हॅल्यू ठेवताय तुम्ही स्वतःची. आणि ह्याचा अर्थ असा पण नाही की तुम्ही लेट रिप्लाय दिला पाहिजे, अजिबात. पण स्वतःचं शेड्यूल पण महत्त्वाचं. तिला पहिला पॉईंट पटला. दुसरा तिसरा पॉईंट, ती काय म्हणलेली की मला मारत नाही, शिवाय देत नाही. मी म्हणलं ज्या झाडावर माकडाला चढायचं ते झाड कधी माकड तोडेल. ती फक्त हसली आणि ती पोरगी पुढे बोर्डात आली पहिल्या 5 मध्ये. पटलं. एक गंमत सांगतो, माझ्या मित्रांचे काय लग्न, नव्या व्यक्तीचा पहिला